महाराष्ट्रातील सर्वात मोठी 10 धरणे. नदी किंवा नदीच्या जलमार्गामध्ये अडथळा निर्माण होऊ नये म्हणून धरणांची निर्मिती केली जाते. महाराष्ट्रामध्ये अनेक छोटी मोठी धरणे आहेत, ज्यांच्या मार्फत नद्यांचे पाणी योग्य प्रवाहामध्ये नियंत्रित केले जाते. धरणातील पाण्याचा वापर हा शेतीसाठी, पाणी पुरवठ्यासाठी, जलविद्युत आणि सिंचनासाठी केला जातो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले स्मार्ट मराठी यूट्यूब चॅनलवरती. आज आपण या व्हिडिओमधून महाराष्ट्रातील क्षमतेनुसार सर्वात मोठे 10 धरणाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 10, मुळा धरण. मुळा हे धरण अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. या धरणाला ज्ञानेश्वर सागर धरण असेही म्हटले जाते. मुळा हे धरण महात्मा फुले कृषी विद्यापीठाजवळ आहे. जवळजवळ हे ठिकाण अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर या शहरापासून 38 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. मुळा धरणाची पाणी साठवण्याची एकूण क्षमता 941 दशलक्ष घनमीटर एवढी आहे. नंबर 9, दूधगंगा धरण. दूधगंगा धरण हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. या धरणाला काळंबावाडी धरणही म्हणून ओळखले जाते. हे धरण काळंबावाडी या गावाजवळ असल्याने या धरणाला हे नाव दिलेले आहे. दूधगंगा हे धरण दूधगंगा या नदीवर बांधण्यात आलेलं आहे. कोल्हापूर या शहरापासून हे धरण 54 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. दूधगंगा धरणाची पाणी साठवण्याची एकूण क्षमता ही 1121 दशलक्ष घनमीटर इतकी आहे. नंबर 8, गोसेखुर्द धरण. गोसेखुर्द धरण हे गंगा या नदीवर बसलेले आहे. हे धरण नागपूर आणि भंडारा या 2 जिल्ह्याच्या सीमेवर आहे. भंडारा जिल्ह्यातील पवने या गावाजवळ हे धरण आहे. गोसेखुर्द धरणाची पाणी साठवण्याची एकूण क्षमता ही 40.51 TMC इतकी आहे. नंबर 7, वारणा धरण. वारणा धरण हे महाराष्ट्रातील सांगली या जिल्ह्यामध्ये आहे. वारणा धरण हे वारणा नदीवरच वसलेले आहे. या धरणाची पाण्याची साठवण्याची एकूण क्षमता 34.40 TMC इतकी आहे. नंबर 6, भातसा धरण. भातसा धरण हे महाराष्ट्रातील ठाणे या जिल्ह्यामध्ये आहे. मुंबई या शहराच्या पाणी पुरवठ्यामध्ये या धरणाचा खूप मोठा वाटा आहे. हे धरण मुंबई शहराला 50% पाणी पुरवठा करते. भातसा हे धरण शहापूर या गावापासून 20 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. या धरणाची पाणी साठवण्याची एकूण क्षमता 792.62 दशलक्ष घनमीटर इतकी आहे. नंबर 5, इसापूर धरण. महाराष्ट्रातील क्षमतेनुसार 5व्या क्रमांकाचे धरण हे इसापूर धरण आहे. हे धरण हिंगोली व यवतमाळ या 2 जिल्ह्याच्या सीमेवर आहे. इसापूर धरण हे वैनगंगा या नदीवर वसलेले आहे. या धरणाचा एकूण जलसाठा हा 44.58 TMC इतका आहे. नंबर 4, तोतालाहा धरण. तोतालाहा हे धरण महाराष्ट्रातील नागपूर या जिल्ह्यामध्ये रामटेक जवळ आहे. तसेच हे धरण फ्रेंच या नदीवर बांधण्यात आलं आहे. तोतालाहा धरणाचा एकूण जलसाठा 43.83 TMC इतका आहे. नंबर 3, उजनी धरण. उजनी धरण हे महाराष्ट्रातील सोलापूर या जिल्ह्यामध्ये आहे. उजनी हे झिम्मा या नदीवर बांधलेले धरण आहे. या धरणाची पाणी साठवण्याची एकूण क्षमता 110.89 इतकी आहे. उजनी धरणात मोठ्या प्रमाणात मासेमारीचा व्यापार केला जातो. नंबर 2, जायकवाडी धरण. जायकवाडी हे धरण महाराष्ट्रातील अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर या 2 जिल्ह्याच्या सीमेवर आहे. हे धरण गोदावरी या नदीवर बांधण्यात आले आहे. जायकवाडी धरणाची पाणी साठवण्याची एकूण क्षमता ही 102.73 TMC इतकी आहे. तसेच या धरणाच्या जलाशयाला नाथसागर देखील म्हटले आहे. नंबर 1, कोयना धरण. कोयना धरण हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील पाटण या तालुक्यामध्ये कोयना नगर गावाजवळ आहे. या धरणाला शिवसागर धरण म्हणूनही ओळखले जाते. कोयना धरणाची पाणी साठवण्याची एकूण क्षमता ही 105 TMC म्हणजेच 2797 दशलक्ष घनमीटर इतके आहे. तर मित्रांनो, आम्ही सांगितलेल्या या 10 धरणाची बद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व आमच्या स्मार्ट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील. धन्यवाद.